झालं शूटिंग सुरू झालं. तुमचं नाव काय? नाव सांगा ना. राम. राम. पूर्ण नाव काय? राम राघव सालकर. आता तुम्ही जे आम्हाला गाणं ऐकवलं है ना, आम्ही हे तर पहिल्यांदा बघितलं, पहिल्यांदा ऐकलं, फार छान वाटलं ऐकलं. कशाचं गाणं आहे? काय वाजवलं तुम्ही? हे चालत चांगलं आहेत आपले. पण तुम्ही नेहमी वाजवता? नेहमी वाजवतो. पूर्वीपासून माझे वडील पण वाजवतात. किती वर्ष झाले? हे आम्हाला फार वर्ष झालेत ना. वडिलांना 60 वर्ष झालेत. वडिलांना 60 म्हणजे वर्षानुवर्ष तुमच्याकडे चालत आलेली पद्धत आहे. हा. हे वाद्य कशासाठी वाजवलं जातं? हे देवासाठी वाजवतो. कोणत्या देवासाठी? आमचे जे बारशी असतात ना, गवळी नाही आपले, फक्त बारशी. अच्छा अच्छा. त्या देवाला हे वाद्य खास तयार केलं? हा, हे खास. कशापासून तयार केलं? वेगळं दिसतंय का? हे आपलं सकनी. सकनी म्हणजे दुधी भोपळा. अरे बाप. आणि हे ताडेच्या पाते. हे ताड्याचा पाते म्हणजे झाड आहे का? ह्या आपले कलकीच्या बांबूच्या हे आहे. म्हणजे बासरी सारखं दिसतंय का? बांबूचे तयार केलं. बांबूच्या याच्यात जिबाले आहेत, टोकराचे याच्यात आहे. या जिवाल्यांमुळे आवाज येतो. हा ना. या आहेत मोराची पीस आहे. बर. याच्यात साल्याची पीस आहेत. हे आपली डोकी लावू नाही. डोकी जर लावलं तर आपलं केस राहणार नाही. अरे बापरे. बघा म्हणजे किती महत्वाची माहिती. बाई माणसाला पण लावू शकत नाही ना. बाई माणूस बाहेर झाली तिथे जाऊ शकत नाही ते खोली. अच्छा अच्छा अच्छा. अशी ती पान आहे. म्हणजे आवाज कसा येतो? दाखवा. आवाज देवाला जायला लागतो. देवाला जुलाई घेतात ना. तेव्हा 60 इकडे उपटी घालते. हा. आपली नवरात्र बसली तिथपासून हे आपलं चालू होतं. दिवाळीपर्यंत. हा. उद्यापासून उद्याला लास. अच्छा. दिवाळी झाली की संपली. हा. नाही, उद्या लास आहे ना. स्टॉप केलं का? चालू आहे.